ज्यांच्या चवीने जग जिंकलं, ज्यांनी भारतीय भुजियाला साता समुद्रपार ओळख दिली, ते भिकाजीचा महामेरू काळाच्या पडद्याआड गेले. अवघ्या 8वी पास माणसाने 17,000 कोटींचं साम्राज्य उभं केलं. पाहुयात भुजिया किंग शिवरतन अग्रवाल यांचा हा प्रेरणादायी प्रवास. नमस्कार, मी भक्ती. प्रहार न्यूजलाईन मध्ये आपलं स्वागत करते. भिकाजी फूड इंटरनॅशनलचे संस्थापक शिवरतन अग्रवाल यांनी वयाच्या 74व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. चेन्नईमध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. पत्नीच्या हार्ट सर्जरीसाठी ते चेन्नईला गेले होते, मात्र तिथेच काळाने त्यांच्यावर झडप घातली. त्यांच्या जाण्याने उद्योग विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. शिवरतन अग्रवाल यांचा प्रवास थक्क करणारा आहे. केवळ 8वी पर्यंत शिक्षण झालेल्या या माणसाने आपल्या आजोबांकडून म्हणजेच हळदीरामचे संस्थापक गंगाभिषण अग्रवाल यांच्याकडून भुजिया बनवण्याची कला शिकली. 1987 मध्ये त्यांनी स्वतःचं भिकाजी साम्राज्य उभं केलं. भिकाजी ही देशातील पहिली कंपनी होती जिने भुजिया बनवण्यासाठी फॅक्टरी उभारली आणि हाताने बनवणाऱ्या भुजियाला आधुनिक यंत्राची जोड दिली. आज भिकाजीचे 250 पेक्षा जास्त प्रोडक्ट्स आहेत. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, स्पेन, रशिया आणि UAE सह 40हून अधिक देशांमध्ये शिवरतन अग्रवाल यांनी भारतीय चव पोहोचवली आहे. 17,331 कोटींचं मार्केट कॅप असलेला हा ब्रँड आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलाय. एक सामान्य माणूस आपल्या जिद्दीच्या जोरावर जागतिक स्तरावर ब्रँड इंडिया कसा उभा करू शकतो याचं हे जिवंत उदाहरण होतं. शिवरतन अग्रवाल यांचं निधन हे केवळ एका उद्योजकाचं जाणं नाही, तर शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या एका युगाचा अंत आहे. त्यांच्या हाताची चव आता भिकाजीच्या प्रत्येक पाकिटातून जगभर कायम जिवंत राहील. शिक्षण कमी पण जिद्द मोठी. शिवरतन अग्रवाल यांनी लिहिली यशाची कोटी. भुजियाला जागतिक ओळख करून देणारा हा चवीचा बादशाह आज आपल्यात नाही, पण त्यांनी उभा केलेलं साम्राज्य पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहील एवढं नक्की. माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि असाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईनला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.